भयान त्रास. शेडपासून जाताना मला जरासा आवाज आला, चुळबुळ चुळबुळ. म्हणलं ही कोण आहे? अरे मेंढा पप्पांनी आणलेलं. कसं डेंजर मेंढ आहे बघा, डोळ्याला काळं. तिथनं गेलं, म्हणलं आता जावं कार्यकर्त्यांना घेऊन यावं. म्हणून मी आद्याला आणि जयाला घेऊन चौकात आलो. चौकात बघा ह्यो आद्याचा मित्र. आता बघा आद्याला घेतलं, आद्याचा हात घेतो आणि गळ्याला लावतो. मला ताप आला का बघ रे, तेवढा मी आजारी बिजारी पडलो. आद्या म्हणला काय नाही रे बेट्या, अगदी ओके. तेवढ्यात आला पप्पांचं फोन. पप्पा म्हणजे लवकर जरा आपल्याला निकमवाडीला जायचं आहे. म्हणून मी, आद्या, जया आणि पप्पा गेलो निकमवाडीला. आपल्याला एक बोकाड खरेदी करायचं होतं. ही बघा पप्पांचा मित्र होता कोणतरी कार्यकर्ता, त्यांच्याकडे गेलो आपण. म्हणजे त्यांचा कळप होता मोठा. त्या कळपात आम्ही म्हटलं पप्पांना मस्तमध्ये एखादी शोधून काढा. पण पप्पांनी आमच्या अगोदर शोधून ठेवली. त्यातनं पण बॅटरी दागून दागून रातची शोधून काढलीच त्यांनी बघा. ही बोकाड त्यांनी आपल्या स्वाधीन केलं. ती घेतलं आणि डायरेक्ट म्हणलं आता आपलं चालू लागू रस्त्याला. तर मग माझ्याकडे पप्पांनी दिलं. मला कसं तरी झालं, म्हणलं घ्यावं, पहिल्यांदाच घेतलेलं. पण तेवढ्यात पप्पा म्हणे थांब रे, त्याला थोडंसं दूध पाजू त्याच्या आईचं. मग त्याला थोडंसं दूध पाजलं शेवट.